श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रचारासाठी अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक असल्यानं उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींसह पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं तयारीला लागलेत। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी आज आपल्या मतदारसंघातील आकाशवाणी टॉवर, स्वामी समर्थ मंदिर, जेहान सर्कल, भाजी मार्केट, पंपिंग स्टेशन, तुळजाभवानी मंदिर या भागात बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार दौरा केला। यावेळी उमेदवार वसंत गीते यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। तसेच महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून गीते यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। वसंत गीते यांनी महापालिकेत असताना नाशिक शहराचा कायापालट केला असून आता मतदारसंघाला वसंत गीते यांच्या रूपानं नवीन चेहरा हवा, तसेच पदाधिकारी मतदारांकडून सांगण्यात आलं। आज या ठिकाणी मध्य नाशिक विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतभाऊ गीते यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली बहुसंख्येने आज या ठिकाणी संपन्न झाली। मी आपल्या माध्यमातून गंगापूर रोड वासियांना नम्र विनंती आणि आव्हान करतो की आपल्याला आपलं नाशिक शहर हे भयमुक्त करायचं आहे। वसंतभाऊ जे नाशिक मध्यमधनं उमेदवार आहेत, आघाडीचे उमेदवार आहेत, उभाटाकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ती अगोदरच 1-1.5 महिन्यापासून त्यांची डिक्लेअर झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी प्रचारात खूप चांगल्या पद्धतीने आघाडी, विरोधी पक्षाचा, विरोधी उमेदवाराचा त्याच्याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे। इथं मतदारामध्येच नाही आहे तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप मोठी नाराजी आहे। त्यांची जी काम करायची पद्धत, त्याच्यामुळे सर्व लोक नाराज आहेत आणि आत्ता नक्कीच मी सर्व मतदारांना अपील करेल नाशिक मध्यच्या आणि प्रामुख्याने गंगापूर रोड कॉलेज रोडच्या की आपल्याला हा उमेदवार आता जो आहे, जे सध्या आमदार आहेत तर त्यांना बदलून नवीन आमदार द्यायचा आहे आणि वसंतभाऊसारखा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला परत भेटणार नाही आहे। वसंतभाऊ महापौर होते, त्यांचं महापौरच्या काळातलं एक चांगलं काम महानगरपालिकेत त्यांनी केलेलं आहे, नाशिकचा विकास केलेला आहे। आमदार पण 5 वर्ष होते, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि सर्वसामान्यांचा एक कार्यकर्ता म्हणून ते काम करतात। नमस्कार, मी श्रद्धा सुरेश दुसाने, नाशिक शिवसेना महानगर प्रमुख, कपालेश्वर ट्रस्टी। इथे 10 वर्षापासून मागील म्हणजे 2 टर्मपासून इथे विद्यमान आमदार एक महिला आहेत। त्यांनी खरं महिलांच्या सुरक्षतेसाठी काय केलं हे त्यांनी स्वतःचा विचार करावा। जी युवा पिढी आज आपण देशाचं भवितव्य बघतो, तिला नशेच्या मार्गी लावलेलं आहे, तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे। देशाचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे। हे अशी युवा पिढी अशी वाया गेलेली आपल्याला चालणार नाही। तर त्याच्यासाठी एक वसंतभाऊ जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांची कारकिर्दी बघावी। त्यांनी जे कामं केले, सर्वसामान्यांच्या मध्ये रात्रंदिवस वाहत जाणारे, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे असे आमचे धडाडीचे वसंतभाऊ गीते यांचा अनुक्रमांक हा 1-1 आणि निशाणी ही मशाल आहे। तर सर्वांनी त्यांना बहुमताने विजय करून द्यावे। वसंतभाऊ गीते युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे मी आमचे सर्व सहकारी आज आम्ही रॅली काढलेली आहे भाऊंच्या प्रचारार्थ। तरी सर्वांनी भाऊंच्या 1 नंबरच्या बटनला दाबून भाऊंना प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने व शिवसेना, उद्धव गट आणि काँग्रेसच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो। आपल्याला नाशिक हे ड्रगमुक्त करायचं पहिलं तर। त्याची परिस्थिती पाहता आपल्याला या प्रभागात किंवा आपला जो मध्य विभाग आहे त्याची प्रगती अतिशय संत गतीने चालली आहे। सुरक्षेचा मुद्दा असू द्या, ड्रग्सचा मुद्दा असू द्या, हा सगळा मुद्दा फार जोरावर आहे। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत हे आम्हीच देऊ इच्छिता, 1500 रुपयावर बहिणींचे मतं विकत घेऊ इच्छिता। आपले अमूल्य मत आपण वाया न घालता क्रांतीच्या ज्योतीने मशाल पेटवा आणि वसंतभाऊंना विजयी करा, हेच आपणास मी विनंती करते। धन्यवाद। नाशिक मध्यचे उमेदवार वसंतराव गीते यांच्या प्रचारार्थ आज सर्वजण इथे जमलेले आहेत। नाशिक मध्यमधून वसंतराव गीते यांची निशाणी आहे मशाल आणि मशालीचं चिन्हाच्या पुढं आपण 1 नंबरला बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो। त्याचप्रमाणे
माननीय वसंत गीते हे आपल्या मध्यमध्ये माजी आमदार आहेत आणि त्यांनी चांगल्या कामात त्यांची पावती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नाशिकचा विकास महापौर असताना केलेला आहे आणि मध्ये ते आमदार असतानासुद्धा त्यांनी नाशिकचा विकास केलेला आहे. असा जाणता वसंत याला आपण मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.